दारू पिऊन नाचायचा कुत्ता नाही. त्याला विचार, तो स्वतःच्या पायाने जाणार आहे, सिक्युरिटीला बोलून धक्के मारून बाहेर घालवायचंय त्याला. आनंदात होतो मी, पण माझ्या कुठल्याही आनंदात सुखात राग कालवायला बसला. तुला जन्म देणारा मीच दोषी आहे. माझा सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असेल ना, तर तो तू आहेस. एक गोष्ट सगळ्यांसमोर सांगतो आहे, यापुढे गायकवाडांच्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद झालेले आहेत. तुझा आणि आमचा संबंध संपला. तुझा आणि आमचा संबंध संपला. संपला. साहेब, माझा मुलगा याने केला ऍक्सिडेंट. मी स्वतः तक्रार देतोय. ताब्यात घ्या आणि पुढची प्रोसिजर सुरू करा. बाबा, आई शपथ मी आज काहीच केलं नाही हो. तुमच्या दृष्टीने मी खूप चुका केल्या असतील याआधी, पण आज मी खरंच चुकलो होतो बाबा. का असं वागतं माझ्याशी? दादा, मला तुझा निर्णय अजिबात पसंत पडलेला नाहीये. भावनेच्या भरात तू निर्णय घेतलेला आहेस आणि तो अतिशय चुकीचा आहे. दरवेळेला त्याच्या विरोधातच कसा काय असू शकतोस रे तू? पुढचा मुलगा आहे ना तू तुझ्या, सारखं तुसड्यासारखंच वागायला हवं का त्याच्याशी तू? मी प्रयत्न केला नसेल सुलू. स्वराज विराज सारखा तोही माझा मुलगाच आहे, सख्खा. त्याला माझ्यापासून दूर ठेवताना माझ्या मनाला काहीच वाटलं नसेल. इतका अविचारी बाप आहे मी, पण त्याचे एक एक कारनामे बघ ना तू. पण दरवेळेला तोच चुकीचा कसा काय असू शकतो? तू एक चष्मा घालून ठेवला त्यामुळे तुला सगळं तसंच्या तसंच दिसत असतं.
जीव तोडून तो सांगत होता की मी हे केलेलं नाहीये, ह्याच्यामध्ये माझी चूक नाहीये, तरी तुला ते कळलं नाही. एक तिराईत माणूस सांगतो आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवतो, पण पोटच्या पोरावर विश्वास ठेवत नाहीस. त्या तिराईत माणसाने सांगितलं की दीप गुन्हेगार आहे, लगेच तुला वाटलं की दीप गुन्हेगार आहे. एकदा बघायचं होतं रे त्याच्या डोळ्यात, मग कळलं असतं तुला की तो चुकीचा नाहीये. पण तू का त्याच्या डोळ्यात बघणार, त्याचा चेहराही धड बघत नाहीस तू. दादा, खूप चुकीचा निर्णय आहे रे तुझा. एकदा विचार कर याच्यावर. मला विचार करण्याची गरज वाटत नाही. बाबा बाबा अजून सगळ्या गोष्टींची चौकशी व्हायची आहे, त्यामुळे वरवर दिसणाऱ्या गोष्टींवर इतका मोठा निर्णय घेणं योग्य नाही असं मला वाटतं. हो बाबा, मलाही स्वराज दादाचं पटतंय. अहो, त्या व्हिडिओमधून आपल्याला असं कुठेही वाटत नाहीये की दीप दादा काहीतरी चुकीचं करतोय. तर जोपर्यंत दीप दादावरचे कुठलेही गुन्हे सिद्ध होत नाहीत ना, तोपर्यंत मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही प्लीज तुमचा निर्णय मागे घ्या, प्लीज. काय झालं पुरुषोत्तम सर? मंदिरात मदिरा सापडल्या. या गुन्ह्यामागची व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमचा चिरंजीव आहे, स्वतः दीप पुरुषोत्तम गायकवाड. आणि काय पहिल्यांदा घडलंय का? पहिल्यांदा नाही घडलंय. दरवेळी काही झालं ना, काही झालं दीप दोषी. का? अरे माझं पण ऐकून घ्या ना बरं. ते आहे ना, अख्ख्या जगाला आहे ना, म्हणजे सगळीकडे एकदम असे न्याय त्यांचा बरोबर. माझ्याच इथे आल्यावर प्रॉब्लेम होतो. चुकीचं आहे ना. हो, म्हणजे समोरचं ऐकून घ्या ना, ऐकून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? ते फासावर लटकवतात माहिती. हा, त्यांना पण शेवटची इच्छा विचारतात ना, विचारतात की नाही? हो, की बाबा तुझी शेवटची इच्छा काय आहे, हा ना. मला काय नाही विचारत. हा, मी काय म्हणजे डायरेक्ट माझा फैसला घरी नाही यायचं, घरी नाही यायचं. अरे काय घरी नाही यायचं? माझं घर रे ते. वडील आहात तुम्ही माझे, मी लेकरू आहे ना त्यांचा. हो. मला विचारलं पाहिजे की नाही? हा, अरे आपल्या लेकराचं काय बोलणं आहे ऐकून घ्यावं ना. हो, तुझं काय म्हणणं आहे बोल तू. माझं बोलणं ऐकलं नाही तर मग मी कोणाला सांगणार? कशी कळणार मला सांग. हा,